हमी भावाने खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यासाठी केंद्र सरकारने नाफेड मार्फत खरेदी सुरू केली होती। त्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार येथे शेतकऱ्यांनी तूर हे उत्पादन आपलं इथं आणलं होतं आणि त्याचा आखरी दिवस आज असल्यामुळे शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली होती। मात्र काल जे सायंकाळी झालेला मुसळधार पाऊस आहे त्यामुळे या शेतकऱ्याचं तुरीचं जे मोजणी होती ती कुठेतरी रखडलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात यामध्ये नुकसान झालं आहे। त्यासोबतच शेतकऱ्यासाठी अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना ताडपत्रीद्वारे हे तूर पीक झाकायची वेळ आली। तसेच या ठिकाणी शेतकऱ्यांना कुठे राहण्याची व्यवस्था नाही, तसेच या ठिकाणी त्यांना खाण्याची व्यवस्था नसल्यामुळे शेतकऱ्याचे हाल झाले। रात्रभर ते उघड्यावर राहून आपले माल जो शेतमाल तो राखण्याची वेळ त्यांच्यावर आली। त्यामुळे शेतकऱ्याचे हाल हे बघितले जात नाही आणि आता हे आज 8 ते 10 शेतकऱ्याचा हा जो तुरीचा माल राहिला तो आता मोजणं होईल का नाही हे बघावं लागणार आहे। आपल्यासोबत काही शेतकरी दादा काय झालं होतं काल? मी 10-10:30 वाजता ही ट्रॅक्टर घेऊन आलो। ट्रॅक्टर घेऊन आलो तर जसे 15-20 ट्रॅक्टर होते। तर संध्याकाळ तुमचा माल मोजून घेतो। आता माल मोजून घेतो, पाऊस झाला सुरू। पाऊस सुरू झाल्यानंतर मग ते चालले गेले घराकडे, माल काही घेतला नाही। आज मोजणार आहेत का मग? हो, आज मोजणार आहे। रात्र कशी काढली तुम्ही? रात्री आता काय तुम्हाला सांगतो, ती झोपलं बाकी टाकली, जेवायची सोय नाही, काय नाही। गाव पाहिलं 10-12 किलोमीटर। हो, इथंच आलो। मग किती होती, किती शेतकरी होते इथं? आम्ही तिघं होते का? पूर्ण ट्रॅक्टर किती येतं इथं? पूर्ण होते का 5-7 आहेत। पहिले होते त्याने मोजून गेले, ते पहिले जे पालते ते हो त्याने मोजले, त्याचे चालले गेले, आम्ही लटकलो इथं। आज मोजणार आहे म्हणून सांगितलं का? हो हो, नक्कीच या शेतकऱ्याचं जे काल जे आखरीचा दिवस असल्यामुळे आज मोजणार आहे म्हणून असं सांगण्यात येत आहे। मात्र काल जे अवकाळी पावसामुळे आणि झालेल्या पावसामुळे जे नुकसान झालं शेतकऱ्याचं तो कुठेतरी भरून काढणं हा मुश्किल होणार आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम।